साले रस्त्यावर गाडी ठेवते, साला टॅक्स भरतेस म्हणून का आज माझ्या घरच्यांनी म्हणले का धानाचा पोता उचल आणि गाडीपर्यंत घेऊन जा म्हणले, तिकडे डग्गा लागलाय. तर हाय मित्रांनो, मी आहो सागर. या बांडाला दिसलो मी तिकडे जाताना, तर बांडा धावत आला. भाऊ म्हणे तिकडे जात असतं मला सोडून दे म्हणे शाळेपर्यंत. तर मग त्याला सोडलं शाळेजवळ आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट पोहोचलो जिम मध्ये. तर मी म्हणलो आज शोल्डर मारून घ्यावा म्हणलो. तर म्हणलो भाई थोडा सपोर्ट देशील म्हणलो त्याला. तर ठीक आहे म्हणे, तू मार म्हणे, त्याच्यानंतर मी येतो म्हणे लागला तर. अरे म्हणलो लागला तर नाही, तू ये म्हणलो, नाही तर काही खरं नाही म्हणलो माझा. 2 दिवस तर गॅप पडलीच होती आणि मी एका दिवसात काय 2 दिवसाचं काही मारणार नव्हतं. तर मग का भाई जसं तसं मी शोल्डरचे वेगवेगळे मारून टाकले इकडून तिकडून सेट. शोल्डरचा वर्कआउट झालाच होता. मग थोडा वेळ 5-1 मिनिट थांबून जावं म्हणलो, कारण याचा लेगचा चालू होता. तर म्हणलो 5-10 मिनिट थांब म्हणला होता, तर थांबून जाऊन मग सोबतच जाता येतं म्हणलो घराकडे. आम्हा दोघांचा वर्कआउट झाला. मग त्याच्यानंतर निघलो आम्ही जिमच्या बाहेर, म्हणजे घरी जायसाठी. आणि बरोबर घरी जायच्या टायमिंगला असा बारीक बारीक पाऊस लागला. म्हणजे त्याला 10 मिनिट थांबला असतं किंवा 5 मिनिट थांबला असतं तर माणूस घरीच पोहोचून जात होता ना. घरी येऊन पाहत होतं का काल्या माझ्या घरी येऊन धानाचे पोते उचले. तर अरे अरे म्हणलो. तर म्हणलो चल काल्या थांब म्हणलो, तू एकटाच नको उचलू म्हणलो, मी राहतो म्हणलो तुझ्यासोबत, मी उचलू लागतो म्हणलो. मग मी पकडलो एक धानाचा पोता आणि चाललो मग धानाचा पोता धरून आता डग्यावर मांडासाठी. आता आम्हाला इथून जायचा होता मिलवर. मिलमध्ये पोहोचलो ना, आता आम्हाला दडाचे होते इथं धान. पहा भावांनो, मी तुम्हाला एक सिस्टम सांगते मशीनचा. आता जिथं म्हणजे मी धान हे खाली केलो ना, म्हणजे तिथं आणि इथून असं वरती जाते, ठीक आहे. मग तर शायद पायपामधून असं तिकडे जाते, मग तिकडून असं इथं येते वाटते. मग त्याच्यानंतर शायद इथं येते वाटते असं मशीन इथून. आता तिथून कुठून येते माहित नाही तेवढं, पण असं इकडे येते वाटते. मग या पायपातून इथं असे तांदूळ येतात इथं. तर चला मग भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.